अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या मंगळवार आहे आणि उद्या जया एकादशी आहे आणि जया एकादशीला आपल्याला एक उपाय करायचा आहे। तो उपाय केल्यामुळं आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहे, संकट आहेत, दारिद्र्य आहे, 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे, पैसा टिकत नाही आहे, वारंवार कोण नाही कोण घरात आजारी पडतं, मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती नाही आहे, मुलं खूप अभ्यास करतात पण पेपरला गेल्यानंतर विसरतात किंवा लहान मुलांना सतत नजर लागते, वयस्कर माणसं सतत आजारी पडतात, खूप औषध उपचार करूनही त्यांना औषधं लागू होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत किंवा शत्रुपीडा, ह्यासाठी आपल्याला उद्या एक सेवा करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं, आलेला पैसा आपला टिकत नाही का टिकत नाही तर ह्या सगळ्या दोषामुळं, पितृदोषामुळं, वास्तुदोषामुळं, शत्रुपीडामुळं। तर आपण बघा, आपल्याकडे खूप आज आपल्याकडे 50-60 हजार आलेत आणि उद्या अचानक आपल्या घरात काही ना काही कारण निघतात, ते 50-60 हजार आपल्या असेच खर्च करून जातात। आज आपण बाजीला जातो, 500 रुपये 1000 रुपये घेऊन जातो आणि कारण नसताना आपण काही ना काही गोष्टी खरेदी करून आपण तो पैसे आपले राहत नाही शिल्लक। तर हे सगळं आपलं शिल्लक राहण्यासाठी, पैसे शिल्लक राहण्यासाठी, लक्ष्मी वाढवण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी मी तुम्हाला उद्या जया एकादशीचा एक उपाय सांगणार आहे। तो उपाय तुम्ही उद्या नक्की करा। उपाय साधा, सोपा आणि घरच्या घरी करण्यासारखा कमी वेळातला आहे। हा उपाय तुम्ही जर ह्या गोष्टी तुमच्या घरात घडत असतील, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, पैसे टिकत नाहीत, शत्रुपीडा असेल, तुम्ही एखाद्या कुंडलीवाल्याकडे जर तुम्ही कुंडली दाखवायला गेला तर ते 100% तुम्हाला हजारो रुपये खर्च करून शांती करायला होतील किंवा अजून काय करायला होतील। पण मी जे उपाय सांगते ते अगदी ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आणि अगदी तुम्हाला सांगतो ॲस्ट्रॉलॉजीनुसार तुम्हाला हे उपाय सांगते। हे उपाय तुम्ही नक्की करा, घरच्या घरी करा। प्रत्येकालाच हजारो रुपये खर्च करून कुठली शांती किंवा कुठली विधी करायला जमत नाही। आमच्यासारखे सामान्य माणसं आहेत आणि मी काय मला फार मोठी समजत नाही, मी पण तुमच्यासारखी मध्यमवर्गीय आहे आणि प्रत्येकानं हा उपाय जर केला तर आपला पैसा अजून शिल्लक राहील। उपाय काय आहे बघा, उद्या आपल्या पहिल्यांदा सकाळी उद्या सगळ्यात लवकर उठा। उपवास करायला जमत असेल तर उपवास करा, ज्याला उपवास करायला जमत नाही, आजारी आहेत, वयस्कर आहेत, ज्याला औषधं चालू आहेत, प्रेग्नेंट आहेत, त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास उद्या जया एकादशी करू शकता। सगळ्यात पहिल्यांदा उद्या आपण तुळशीला बिलकुल स्पर्श करायचं नाही। उद्या तुळशीला पाणी घालायचं नाही, जल घालायचं नाही, फक्त आपण तुळशीजवळ एक तुपाचा दिवा लावायचा आणि हळद अर्पण करायची। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होईल, कारण भगवान श्री हरी श्री विष्णूंना एकादशी जी आहे ती भगवान श्री हरी श्री विष्णूंची आहे। जिथं आपण श्री हरी श्री विष्णूंची उपासना, पूजा, विधी करतो तिथं माता लक्ष्मी आपोआपच धावून येते। तर उद्या आपल्याला तुळशीची सुद्धा सकाळी पूजा करायची। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर उठायचं, आपण आपला हुमरा धुवायचा, हळदीचं लिंपण करायचं, दारामध्ये तुम्ही हळदीचं एक तांब्यावर पाणी घेऊन त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्ही दारामध्ये हळदीचा सडा मारा। तुळशीजवळ सुद्धा तुम्ही हळद आणि पाण्याचा शिंतोडा मारा, स्वच्छ रांगोळी काढा, हुमऱ्यावरती तुम्ही हळदीचं स्वस्तिक रांगोळी, जसं आपण रांगोळी काढतो तसं कोरडी हळद चिमूटमध्ये घेऊन त्याचं स्वस्तिक काढा। दोन्हीकडच्या बाजूला तुपाचा दिवा दारात लावा। तुळशीजवळ सुद्धा तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा। जर शुद्ध गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं म्हैशीचं तूप घेतलं तरी चालेल, फक्त वनस्पती तूप, तेल वगैरे घेऊ नका। तेल घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण वनस्पती डालडा वगैरे वापरू नका। त्या दिव्याखाली तुम्ही आसन म्हणून तांदूळ ठेवायचे, त्या तांदळावरती चिमूटभर हळदी कुंकू टाकायचं आणि हे दिवे तुम्ही दारामध्ये तुळशीवर लावायचे। त्यानंतर आपण रोजची आपली घरातली जे देवपूजा असते ती करायची आणि त्यानंतर आपल्याला एक सुपारी नवीन दुकानातली आणायची आहे किंवा तुमच्याकडे नवीन शिल्लक असलेली घ्यायची, जी वापरले पूजेला किंवा कोणी ओटीला घातलेली अशी वापरू नका। तुम्ही जी वापरली नाही, नवीन आहे, विकत आणलेली स्वतःच्या पैशाची ती सुपारी तुम्ही तामणमध्ये घ्यायचे,
आणि त्या ताम्हणमध्ये तुम्ही ती सुपारी ठेवायची आणि एक तांब्या पाणी घ्यायचं, त्यात चमचा घ्यायचं आणि त्या चमच्यानं त्या सुपारीवरती पाणी घालायचं म्हणजे अभिषेक घालायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही ते अभिषेक घालायचा। त्यानंतर आकरी दूध, कोरं दूध असतं त्यांना अभिषेक घालायचा आणि त्यानंतर परत पाण्यानं अभिषेक घालायचा। त्यानंतर ती सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची। त्यानंतर एखादी छोटीशी स्टीलची डिश घ्या, तुमच्याकडं तांब्याची डिश असेल तर ती घ्या। मी तर पूजेसाठी एक छोटी डिश आणून ठेवलेली आहे, तसं तुम्ही तांब्याची डिश मिळतात अशा देवपूजेच्या आपण प्रेक्षणीय दर्शनाला वगैरे कुठे गेलो तर तिथे मिळतात आपल्याला, वाडीला म्हणा, ज्योतिबाच्या ठिकाणी, तुळजापूरला वगैरे अशा छोट्या छोट्या डिश मिळतात, तिथं त्या घ्या किंवा दुकानात मिळतात भांड्याच्या, त्या आणा। त्या डिशमध्ये स्टीलची असू दे, पितळेची असू दे, तांब्याची असू दे, फक्त प्लॅस्टिकची, काचेची वापरू नका। त्यामध्ये तुम्ही हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं, हळद कुंकू ओलं करायचं आणि त्या डिशमध्ये स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती बरोबर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं। त्या नाण्यावरती तुळशीचं पान ठेवायचं। तुळस उद्या तोडायची नाही आहे, त्यामुळं तुम्ही तुळस विकत मिळते तिथून आणा। देवपूजेच्या जिथं देवाचं दुकान असतं तिथे तुम्हाला तुळस, मंजुळा वगैरे विकत मिळतात, तिथून आणा किंवा तुळशीच्या झाडाखाली एखादं पान पडलेलं असतं गळून ते सुद्धा धुवून तुम्ही वापरलं तर चालेल। तुळसी कधी शिळी होते। ते तुळशीचं पान बघा, एक स्टीलची डिश घ्यायची, त्याच्यात हळद आणि कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं। त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दंडक काढायला विसरू नका, 2-2। त्यानंतर त्यावरती 1 रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून ठेवायचं, त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं, त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा, ज्याला हळद आणि कुंकू लावलेल्या अक्षदा ठेवायच्या आणि त्यावरती आपण ही सुपारी अभिषेक केलेली पुसायची स्वच्छ आणि त्या पानावरती ठेवायची, अक्षदा ठेवली त्यावर। आणि त्या सुपारीला हळद, कुंकू, अष्टगंध आणि तुमच्याकडे पिवळं केशर असेल, चंदन असेल ते आणि अखंड अक्षदा हळदी कुंकू लावलेल्या अर्पण करायच्या आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचा। ही दिवसभर सुपारी तुम्ही देवघरात ठेवायची आणि सायंकाळी ज्या वेळेला लक्ष्मी येण्याची वेळ आपल्या घरामध्ये असते, म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला, संध्याकाळी 6 ते 7च्या वेळेला ती सुपारी आपण उचलायची। एक लाल कापड घ्यायचं, त्या कापडमध्ये ही सुपारी बांधायची आणि जिथे आपण आपल्या तिजोरीमध्ये पैसे, दागिने, ज्या काय मौल्यवान वस्तू तिथं ठेवतो त्या ठिकाणी ही सुपारी आपण ठेवायची। त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, आपल्या घरातले दोष निघून जातील, आपल्या घरात ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि आपल्या घरात सुख, शांती, समाधान लाभेल, लक्ष्मी प्राप्ती नक्की होईल। हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्ही हे उपाय करा। छोटे छोटे उपाय तुम्हाला साधे वाटतात पण ह्या उपायातून खूप फायदा होतो। हे उपाय नक्की तुम्ही करा। माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे व्हिडिओ छोटे छोटे तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर का करा, कोणाच्या नाही कोणाच्या घरामध्ये अडचणी असतात आणि ह्या अडचणी आपण आपल्या ह्या छोट्याशा शेअरमुळे जर होत असतील दूर तर आपण नक्की करा। कोणाचं वाईट चिंतू नका, नेहमी सगळ्यांचं चांगलं चिंता। तोंडावर एक, ओठावर एक आणि मनात एक ठेवू नका। तोंडावर गोड ठेवा, मनात गोड ठेवा। स्वामी समर्थ महाराज तुमचं गोड करतील, नेहमी तुमचं चांगलं करतील। जर तुमच्या मनात वाईट असेल, तुम्ही समोर एक बोलता आणि मनात वाईट ठेवतात, त्याचं स्वामी समर्थ महाराज नक्की वाईट करतात, हे मी तुम्हाला 100% सांगते। त्यामुळे नेहमी सगळ्यांचं चांगलं चिंता, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगलं वागा। तुम्हाला एखाद्याची गोष्ट पटली नाही त्याला तोंडावर तुम्ही सांगा, पण माघारी त्याला किंवा वाईट त्याचं चिंतू नका, एवढी मी सगळ्यांना कळकळीनं विनंती करते। आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।